अनाशे हाकून दिलेले म्हातारे कुठं मारुतीरायाच्या मंदिरात. जगी ज्याशी कोणी नाही त्याशी मारुतीराय आहे. त्यालाही कोणी नाही, बिचाऱ्याला तो ब्रह्मचारी, आणि यालाही घरातून हाकून दिलेला असतं. बरं तिथं जाऊन तरी नीट काशी करतात काय? तिथं जाऊनही नीट काशी करत नाही. 2 म्हातारे रात्री झोपले आणि एक म्हातारा रात्री 12 वाजता उठलं आणि दुसऱ्या म्हाताऱ्याच्या कानालाच चावलं. नुसतं चावलं नाही, कानच तोडून घेतला. अहो रक्ताबंबाळ झालेलं म्हातारा ओरडायला लागलं. धावा धावा गावकरी पळत आले. म्हणले का रे रामभाऊ चावला? इथं कोणी रामभाऊ आहे का? नाही तर पुन्हा म्हणतील हा कुठला शांभाऊ आणलाय रे. विठाला मुद्दा सांगायचा आहे, जर संस्कार आपण जर चांगले दिले महाराज, आई वडिलाचं आपण जर ऐकलं तर जीवनामध्ये वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. माझे तुकोबाराय सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. काय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते महाराज. आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाची. वा वा वा, क्या बात है बुवा. जय हरी विठाला विठाला. असं कर्तव्य कर्म करो, त्याच्याकरता संस्कार असावेत. रक्तातच महाराज ते गुण असावे लागतात. आई वडिलाच्या डीएनए मध्ये ते गुण असावे लागतात. स्वतःच्या मुलाचं लग्न मागं ठेवलं आणि कोणाला किल्ला घेण्याकरता गेले, पुढचा इतिहास सांगायची गरज नाही. बाजी प्रभू देशपांडे काय महाराज, हे कर्तव्य कर्माला जगलेली माणसं. कारण मानवी जीवनामध्ये हे कर्तव्य कर्माने हे जे संस्कार आहेत ना, ते आपल्या आई वडिलाकडून आपल्याला प्राप्त होतात. आणि ज्या दिवशी आपण आपल्या आई वडिलाची सेवा करतो ना बुवा, त्या दिवशी सगळ्या जगातले देव त्याच्या घरी पाणी भरतात. बस एक उदाहरण सांगतो ना, अभंगाकडे येतो, कारण आपल्याला वेळ कमी. बरं का, उगा आता कार्यकर्त्याची मागणी असल्यामुळे बोलावं लागतं, त्याला विलाज नाही. वडाची साल पिंपळाला लावायचं काम चालू आहे. विठाला विठाला त्याची सुद्धा गरज आहे महाराज, संस्काराची गरज आहे. आज हे लेकरं महाराज आपल्या आई वडिलाला सोडून आले, त्यांच्यावर संस्कार असतील महाराज. त्यांच्या आई वडिलाचं काय पुण्य असेल. सुशुलो मगाशी सांगितलं, जननी जने तो भक्त जने आदाता शूर, नाही तो जननी वांज भली मत गमाया नूर. तीन सजावत देश को सती संतावर शूर, तीन लजावत देश को कपटी कायरावर चोर. कपटी कायरा आणि चोर मुलाला जन्म देण्यापेक्षा सती संतावर शूर अशा मुलाला त्या माऊलीने जन्म द्यावा बुवा, की जेणेकरून महाराज तो हरिभक्त असेल, देशभक्त असेल, हा बापा असेल, किंवा महाराज एखादं मस्त सुंदर कार्य करणार असेल देशाकरता, देह समर्पित बाबा आमट्यांसारखं. विठाला विठाला. ज्यांनी ज्यांनी महाराज आईच्या संस्कारातून पुन्हा आपल्या आई वडिलाची सेवा केली, तर त्याचा परिणाम देव सुद्धा त्यांना भेटू शकतो. आपल्या सगळ्याला कल्पना आहे. त्या भरसभेमध्ये ध्रुव बाळाचा अपमान झाला, बरोबर की नाही. उत्तानपादाच्या मांडीवर बसला आणि सावतरायने त्याला बाजूला काढलं आणि बाजूला फेकून दिल्यानंतर तो रडत रडत आपल्या आईकडे आला आणि आईला सांगितलं, आई मी नाही का ग राजाचा मुलगा, माझा काय अधिकार नाही का मला महाराज माझ्या आईने असं फेकून द्यावं बाजूला. उत्तानपाद मात्र एका मांडीवर बसतो, कमीत कमी मला डाव्या मांडीवर तरी बसून द्यायचं. आणि मग डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले, अरे बाबा काय बाबाच्या मांडीवर बसला. जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतशच, आज मेला पण जामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तो हे तैसा झाला, उठा उठा जागा पाठे भयाले मोठे. अशी महाराज संस्कार देणारी माऊली भेटावी. त्याला सांगितलं, अरे महाराज जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतशच, तस्मात परिहरेर्थे न तुम सोचू तुम्हारशी. कधीतरी बाबा जाणारशी, आजा मेला पण जा मेला. काय त्या नाशका कुचका बाबाच्या मांडीवर बसला. अरे तुला एक ठिकाण सांगतो, अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी. मला आई वडिलाबद्दल सांगायचं महाराज, किती मोठी ताकद असते महाराज या मातृत्वात आणि आईमध्ये मौडीलामध्ये. जर त्यांची सेवा केली तर देवाला आढळपत द्यावं लागलं, याच्याकरता बोलतोय बुवा. आईच्या वचनावर विश्वास ठेवला. 5 वर्षाचा ध्रुव बाळ, आई त्याला समजून सांगते, अरे महाराज हे सगळं नासक कुचका आहे. अहो नासक कुचका आहे म्हणण्यापेक्षा ग्रास सगळी सत्ता नाही हाती. ग्रास घेतलेला हातामध्ये तो आपल्या मुखामध्ये जाईल काय सांगता येत नाही. एका कुंभाराचं गाडो आजारी पडलं आणि ते नेलं डॉक्टरकडे. आता माणसं गोळ्या खात नाही तर गाडो कसं गोळ्या खायलो. आता माणसाला 2 गोळ्यावर चालतंय, पण त्याला 13-14 गोळ्या चारायच्या. जर त्याला गोळी चाराय गेलो त्यांनी लात मारली तर आपल्यालाच गोळ्या चारावं लागतील. म्हणून डॉक्टरनी विचार केला, एका टायमाला त्या 13-14 गोळ्या चारायच्या. एक नळी घेतली, त्या नळीमध्ये 10-12 गोळ्याचा ड्रॉप भरला. ती नळी त्या गाढवाच्या घशात घातली. इकडून डॉक्टर फुकणार तर गाढवानीच फुर्र केलं. सगळ्या गोळ्या डॉक्टरच्या पोटात रिवर्स. चांगलं डॉक्टर रिॲक्शन येऊन तडफडून मेलं ना, आजारी गाढव चरायला निघून गेलं.